अलख निरंजन म्हणजे काय माहित आहे का? अलख या शब्दाचा अर्थ आहे जो ओळखण्याच्या पलीकडे आहे, ज्याला रूप नाही, गुण नाहीत, लक्षणे नाहीत, असा तो निर्गुण निराकार परमेश्वर. संस्कृतमध्ये लक्षण म्हणजे ओळख, गुण किंवा रूप. अलख म्हणजे ज्याला कोणत्याही लक्षणांत बांधता येत नाही. हा विचार निर्गुण ब्रह्म म्हणजेच सत चित आनंद या स्वरूपाशी जोडलेला आहे. हा तत्वज्ञानाचा विचार आपल्याला श्वेताश्वतर उपनिषदात आढळतो. या उपनिषदात योग, अद्वैत आणि एकेश्वरवाद यांचे सुंदर वर्णन आहे. समजले जाते की अलख निरंजन हा पवित्र घोष सर्वप्रथम गुरु मच्छिंद्रनाथांनी वापरला. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांना आदिनाथ भगवान शिवांनंतरचे दुसरे गुरु मानले जाते. त्यांच्या शिष्याचे नाव महायोगी गोरक्षनाथ. गोरक्षनाथांशिवाय नाथ योग परंपरेची कल्पनाच अशक्य आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी काया साधना, हठयोग आणि तंत्रयोग भारतभर आणि भारताबाहेरही पोहोचवले. गोरक्षनाथांनी विविध योगी संप्रदायांना एकत्र आणून नाथ परंपरेची रचना केली. उत्तर भारतातील गोरखपूर हे शहर महायोगी गोरक्षनाथांच्या नावावरूनच ओळखले जाते. त्यांच्या काळानंतर अलख निरंजन हा शब्द संपूर्ण भारतात परमेश्वराच्या नावाप्रमाणे रूढ झाला. पुढे शीख धर्माचे पहिले गुरु नानक देवजी यांनीही अलख निरंजन या नामाचा वापर ईश्वरासाठी केला. अलख निरंजन म्हणजे रूपाच्या पलीकडील सत्य. आदेश म्हणजे त्या सत्याची जाणीव आणि नाथ परंपरा म्हणजे त्या जाणीवेकडे नेणारा योगमार्ग. ओम नमो आदेश.